आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। आरपीएफ त्याला रेल्वे सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबलची जवळपास या ठिकाणी 10,000 प्लस जागांसाठी या ठिकाणी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना आपल्याला या ठिकाणी आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहे, कारण की या भरतीचा जो सिलेबस आहे हा खूप या ठिकाणी इजी आहे। तर आपल्याला वाचायचं काय ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणती वेट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि आरपीएफ कॉन्स्टेबल भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये 2 पदं असणार आहे, कॉन्स्टेबलचं पद असणार आहे आणि सब इन्स्पेक्टरचं असणार आहे। तर कॉन्स्टेबलमध्ये महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे 10वी पासवर, आणि जे काही सब इन्स्पेक्टरचं पद आहे त्यामध्ये ग्रॅज्युएशनवाल्या विद्यार्थ्यांना महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता येणार आहे 10वीच्या बेसवरचा, आणि ग्रॅज्युएशनच्या बेसचा पण भरता येणार आहे, दोन्ही या ठिकाणी भरता येणार आहे। वयोमर्यादा जर आपण विचार केला आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा या भरतीमध्ये आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी राहते, आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 250 रुपये फी राहते। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST OBC EWS NTVJ ओपन SBC SBC कोणती कॅटेगरी, तर 250 रुपये फी यामध्ये राहते। तर आरपीएफ कॉन्स्टेबलमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। आता आरपीएफ कॉन्स्टेबलची ड्युटी कोणती राहते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफची जी ड्युटी राहते, आरपीएफची जी कर्तव्य राहते, तर जे काही रेल्वे आहे रेल्वेची सुरक्षा करणं, रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करणं, प्रवाशांची रेल्वेतील जे काही प्रवासी आहेत त्यांची सुरक्षा करणं। तुम्ही पाहिलं असेल किती वेळा मोबाईल चोरी जाते किंवा पैसे चोरी जाते, तर त्यावेळेला आरपीएफ जे त्या ठिकाणी दखल घेतलं जाते, एक लक्षात ठेवा। आणि आरपीएफ जे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी पोलीस स्टेशनसुद्धा आहे, आणि आपल्याला जे विद्यार्थी मिळून ड्युटी रेल्वे स्टेशनवरच करावं लागणार आहे। 8 घंटेची ड्युटी राहते, रेल्वे स्टेशनवरच आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एकदम शाही ड्युटी आरपीएफ कॉन्स्टेबलची खाकी वर्दीसुद्धा आपल्याला यामध्ये भेटणार आहे। तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये जे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपरचा जो सिलेबस हा खूप इजी आहे, एक लक्षात ठेवा। परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि त्याचबरोबर गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी आपला जो पेपर होणार आहे हा या ठिकाणी 120 मार्काचा पेपर असणार आहे। म्हणजे बघा, जनरल नॉलेजचेच 50 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाऊन राहिले, आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले, असेच 85 होऊन आले, आणि गणिताचे या ठिकाणी 35। तर अशा प्रकारे 120 मार्काचा आपला पेपर असणार आहे। आणि महाराष्ट्राचा जो कडाबा हा खूप कमी जातो। एक वेळा जेव्हा 2019ची 18-19ची जी भरती आली होती तर त्यामध्ये फक्त या ठिकाणी 45 पर्यंत किंवा 36 पर्यंत त्या ठिकाणी कडाप गेला होता, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जास्त कॉम्पिटिशन नसते, महाराष्ट्राचा जो कडाबा हा कमी जातो, कारण की आरपीएफची जी भरती हे स्टेट वाईज आहे। तर महाराष्ट्राचा जो कडाबा हा कमी जाते, महाराष्ट्रातील खूप कमी विद्यार्थी इकडे फॉर्म भरते, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये जास्त कॉम्पिटिशन नसते, एक लक्षात ठेवा।
RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये, ठीक आहे. तर अशा प्रकारे पेपर होणार आहे आपला आणि पेपरसाठी 1.5 घंट्याचा पेपरचा टाईम राहते. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहते पेपरमध्ये, ठीक आहे. तर निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे. पेपर आपल्या जिल्ह्याच्या आसपासच आपल्याला सेंटर भेटणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाचा येतं काय RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आपल्याला पेपर पास व्हायचं जर असेल तर वाचा येतं काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच ते तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की तेच प्रश्न परीक्षेला परत रिपीट येणार आहे, लक्षात ठेवा. तर आयोग काय करते, झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे त्यातलेच काही प्रश्न पेपरला रिपीट टाकते किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रश्न परीक्षेला या ठिकाणी रिपीट टाकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर जे काही झालेले प्रश्नपत्रिका 2023मध्ये पेस्टची जी भरती 2023ला झाली होती, म्हणजे 2023ला झाली होती. तर 2023ला झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे तर त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की त्यातलेच प्रश्न परीक्षेला या ठिकाणी वारंवार रिपीट येणार आहे, लक्षात ठेवा. जेव्हा 2023ची भरती आली होती तर त्यावेळेस ज्यावेळेस 2019चे जे काही झालेले प्रश्नपत्रिका संच होते त्याच्यातले काही प्रश्न रिपीट आले होते, त्याच्या रिलेटेड काही प्रश्न परीक्षेला रिपीट आले होते, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे. तर आपल्याला झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे ते तुम्ही या ठिकाणी वाचून काढा. तर RPF कॉन्स्टेबल भरतीमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे. उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवार असाल तर 165 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला कॉन्स्टेबलमध्ये, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 45 सेकंडमध्ये मारायचे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्यांचासुद्धा या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचा जो टायमिंग आहे तर हा जर समजा या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत जर गेला पुरुष उमेदवारांचा तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये ग्राउंड आहे 1600 मीटर रनिंग. दुसरा जो पुरुष उमेदवारांसाठी लॉंग जंप मारावं लागणार आहे, 12 फीट आपल्याला लॉंग जंप मारावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर 3.9 फीट हाय जंप आपल्याला या ठिकाणी मारावं लागणार आहे. अशा प्रकारे 3 इव्हेंट आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत मारायचे. जे आपण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाईम आहे 3 मिनिट 45 सेकंडपेक्षा जर जास्त टाईम आला तर फेल केला जाणार, अपात्र केलं जाणार आहे. दुसरा इव्हेंट महिला उमेदवारांसाठी 9 फीट लॉंग जंप मारायचे आहे आणि 3 फीट आपल्याला हाय जंप मारायचे आहे. तर महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी जे लॉंग जंप आहे 9 फीट लॉंग जंप मारावं लागणार आहे, हाय जंप 3 फीट हाय जंप मारावं लागणार आहे, अशा प्रकारे. आणि जे काही सब इन्स्पेक्टरचं पद आहे, सब इन्स्पेक्टर पदामध्ये ग्राउंड वेगळं आहे थोडंसं. सब इन्स्पेक्टर पदामध्ये या ठिकाणी पुरुष उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे, 6.5 मिनिटाचा टाईम आहे, दोघी चांगला टाईम आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे सब इन्स्पेक्टरमध्ये, त्यासाठी त्यांना या ठिकाणी 4 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. तर चांगला टाईम आहे सब इन्स्पेक्टरमध्ये, ठीक आहे. अशा प्रकारे आपलं फिजिकल आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं RPF कॉन्स्टेबल भरतीची निवड प्रक्रिया, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे. तर आता RPF कॉन्स्टेबल भरती कधीपर्यंत निघत आहे, तर बघा विद्यार्थी मिळवणं जागा ज्या आहे तर जागा जवळपास या ठिकाणी जागांचा जर आपण विचार केला तर जागा यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं जर आपण पाहिलं तर 10,000च्या आसपास जागा आहे. तर भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर बघा ऑगस्टच्या एंडिंग किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत ही भरती पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून तयारी करा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणारा RPF कॉन्स्टेबल भरतीबद्दल. आजच्या साठी असतं, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.